Please subscribe and share SWA News. आणि स्वप्न होती आणि ते स्वप्न आपल्या समोर सगळ्यांच्या समोर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठेवलेलं आहे. त्यामुळे ते स्वप्न त्यांचं नसून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आहे की भारतातला प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक परिवार हा विकसित झाला पाहिजे. आणि त्याकरता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे आणि एक प्रामाणिकपणे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यानंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो. आपण मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि सिद्धार्थ कॉलनी सर्व रहण्यासाठी मी मनपूर्वक आभार मानतो. आपण नेहमी माझ्या पार्टीचे उभे राहिले. 2015ची निवडणूक असेल, 2021ची निवडणूक असेल, या ठिकाणी नेहमीच मला तुम्ही आशीर्वाद आणि सहकार्य केलेलं आहे. आणि गेली 10 वर्ष आपण या लोकसभेचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय पंतप्रधान हे सर्व 5 पक्ष महायुतीच्या मार्गी लावणं हा तेव्हाच सिद्धार्थ कॉलनी विकसित होईल. SRAचा प्रोजेक्ट माहिती आहे मला, त्याच्या नौका उमेदवार नाहीये. सिद्धार्थ कॉलनी मार्गी लावणं, त्याच्यात आपला लाईटचा पण प्रश्न असेल, आपला SRAचा प्रोजेक्ट असेल, त्या सर्व प्रोजेक्टचे. कारण SRAच्या बाबतीत जरी या ठिकाणी गैरसमज वगैरे काही असेल तरी नेहमीच माझी भूमिका पण हीच असायची की जर प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आणि मी नेहमी भूमिका मांडताना याच गोष्टीचा उल्लेख करायचो की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी तुमच्या सोबत राहणार आहे. शासनाकडून ज्या काही त्या मदती पाहिजे असेल त्याकरता नेहमीच मी सदैव तुमच्या पाठीशी असणार. इतर तुमचे इंटरनल जे काही इश्यू असेल त्याच्यात मला रस नाही, मला रस एवढाच आहे. आणि जे विकसित सिद्धार्थ कॉलनीचं स्वप्न आहे ते स्वप्न आपण साकार करूया.